इथे गरम गरम असे पोहे केलेले आहेत आणि मी हे पोहे आता माझ्या मिस्टर आणि जो मुलगा आहे तो काम करत आहेत बाहेर, तर मी त्यांच्यासाठी घेऊन चालले आहे. चला तर मग आता त्यांना देऊयात. मराव आईश काढ ना, पुढं होईल माझ्यावर आईश. जा पुढं तिकडं. काही साईडला काढ, मध्ये नको काढ, मध्ये नको का पुढलं मध्ये नको. पप्पाला दाखवते, पप्पाला गाव धराव. मम्मी व्हिडिओ काढते. तर हे बघा मित्रांनो, इथे तुम्ही बघत असाल इथे आमचे झाडं आहेत चिक्कूचे, रामफळ. खूप सारे चिक्कू आणि रामफळ वरती आलेले आहेत. त्याच्यानंतर या इकडे बघू शकता, हे बघा इथे आहेत लिंबाचं झाड, याला लिंब पण आलेले आहेत. हे बघा कुठे, हे बघा किती मस्त लिंब आलेले आहेत. हे बघा, हे बघा इतके छान असे लिंब आलेले आहेत. तर यांच्यासाठी आम्ही इथे पाणी टाकण्याचे एक जुगाड करत आहोत. तर हे बघा इथे अशा पद्धतीनं हे झाड आहेत आणि ह्या झाडाचं असं इथे जुगाड केलेलं आहे. ह्या ही जी बॉटल आहेत, पप्पाला पाणी दे का हो. तर हे बघा इथे जे लिंबाचं झाड आहे त्याला पाणी पोहोचण्यासाठी आम्ही इथे अशी बॉटल लावलेली आहेत. हे बघा या बॉटलद्वारा इतकी पाणी झाडाला पडत राहील. असे हे बघा, तुम्ही बघू शकता इतके छान असे लिंब पण आलेले आहेत, पण छोटे आहेत अजून. पण मग इकडे पण आहेत 2-3 लिंब असे त्याला आलेले आहेत, अजून इतके जास्त नाही आलेले आहेत. हे बघा, आणि इथे ते सावली आहेत त्याच्यामुळे लिंब जास्त नाही आलेले आहेत त्याला. तर हे बघा अशा पद्धतीनं कुठली पण बॉटल किंवा डब्बा असा घ्यायचा आणि तुम्ही जे पण झाड असेल लावलेलं त्या झाडाच्या त्या झाडाच्या वरती दोरीना बांधून असा लटकवून द्यायचा आणि त्यात पाणी भरायचं आणि त्याला एक होल पाडायचं. त्या होलद्वारे आपोआप त्या झाडांना पाणी जात असतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही या उन्हाळ्यामध्ये तुमच्या झाडांना पाणी पुरवठा करू शकतात. आणि हे बघा इथे छोटंसं असं होल पण आहे ह्या डब्याला. तर तुम्ही कुठल्या बिस्लरीच्या बाटल्या किंवा कुठले पण डबे वगैरे घेऊ शकतात आणि त्यांनी अशा पद्धतीनं तुमच्या जे झाड आहेत त्याला पाणी देऊ शकतात. कारण की उन्हाळा आहे, म्हणजे उन्हाळा पण आता सुरू होईल आणि पाण्याची खूपच टंचाई आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही जुगाड करू शकतात. बघा मी आता इथे गरम गरम असे पोहे खाऊन घेणार आहेत आणि नंतर पुन्हा स्वयंपाक पण करायचा आहे. चला तर मग आता आवरून घेऊयात आपण. माझी कोंबडी आहे ती घरात बसत होती, तर आता मी तिला तिच्या जागेवर, प्रॉपर जी जागा आहे त्या जागेवर नेऊन ठेवणार आहे. चला तर मग आपण तिला तिच्या जागेवर नेऊन ठेवू. चालूच राहून देऊ ना. हे बघा मी याच्या खाली कोंबडीला टाकलेलं आहे आणि इथे हे बघा इकडे कोंबडा पण बसलेला आहे. चला मग आता घरात. हे बघा आता आपण आलेलो आहोत शेतामध्ये, म्हणजे माझ्या घराजवळचं जे शेत आहे त्या शेतामध्ये आलेले आहेत. आणि माझे मिस्टर जे आहेत ते सुपर नेपियर हे जे गवत आहेत ह्या गवताला पाणी भरत आहेत. आणि इथे त्या गवतामध्ये आम्ही अशा पद्धतीनं जी हाताची हातवखरी आहेत तर त्यांनी हे सऱ्या ज्या आहेत त्या वखरून पण घेत आहेत. आणि याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी जे शेणखत आहे ते शेणखत पण टाकून घेतलेलं होतं. तर हे बघा आता इथे वखरायचं झालेलंच आहे. आता याच्यावर आपण पाणी पण लावून देणार आहेत. आणि गवताचं पाणी भरण्याचं काम चालू आहे. हे तुम्ही बघू शकता. आणि आता आपण गिन्नी गवताला पाणी चालू आहे. तर आता आपण पाणी जे माझे मिस्टर आहेत ते भरत आहेत आणि आता मी इथे घरी चालली आहे. काव्या चाल. पाणी भरून झालेलं आहे आता, कारण सकाळपासून मोटर चालू होती आणि आता मी मोटर बंद करायला चालली आहे तिथे. आणि हे बघा आमच्या इकडे खूप सारे, म्हणजे नदीच्या जवळचंच आमचं गाव आहे. तर आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या विहिरींना खूप सारं पाणी आहे. तर आमच्या विहिरींचं पाणी जे आहे ते 12ही महिने आटत नाहीत आणि आम्हाला अगदी भरपूर असं पाणी असतं. अगदी उन्हाळ्यात पण आमच्या इकडे जे शेतामधले माल आहेत ते खूपच छान होतात.
तर हे बघा मित्रांनो, आपण इथे ही 3 नंबरची चाळण आहे ती गिरणीमध्ये टाकून घेणार आहोत आणि 3 नंबरच्या चाळणीनं आपण जे आहे ते दळून घेणार आहोत लाडू करण्यासाठी. बनवत आहोत डिंकाचे लाडू. तर हे माझ्याकडे आहेत, म्हणजे आम्ही आमच्या इकडे डिंकाचे लाडू बनवत असताना जो गव्हाचा रवा आहे थोडासा जाडसर असा गव्हाचा रवा करून घेतो. आणि हे जे गहू आहेत हे गहू घेण्याची पद्धत अशी की तुम्ही समजा उद्या सकाळी तुम्हाला लाडू बनवायचे आहेत तर पहिल्या दिवशी त्या गव्हाला साधारण मी इथे आता हे 1 किलो गहू घेतलेले आहेत आणि या गव्हाला तुम्ही पाणी लावून चोळून ठेवायचं, त्याला पाणी चोळून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी थोडेसे वाळू घालून व्यवस्थित तसे लालसर भाजून मग गिरणीमध्ये दळायचे आहेत. तर अशी प्रोसेस मी या गव्हाची केलेली आहे. आणि याच्यामध्ये मी घेतलेली आहेत 1 किलो आपल्या उडदाची डाळ, ती पण भाजून मी दळून घेतलेली आहे. हे बघा, याच्यामध्ये गहू आणि उडदाची डाळ अशी 2 किलो आहेत. आणि हे आपल्याकडे इथे आहेत काजू खारीक आणि खोबऱ्याचं वाटण. म्हणजे त्या दिवशी तुम्ही बघितलेलं असेल का इथे मी खारीक आणि जे खोबरं आहे ते इथे गिरणीमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आणि इकडे आपल्याकडे हे आहे डिंक. तर हा डिंक जो आहे तो तळून घेतलेला आहे तेलामध्ये आणि मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे. आणि इथे पण आहेत आपल्या खारीकचीच पेस्ट आहे, ती अशी वेगळी मी तयार केलेली होती गावठी तुपामध्ये भाजून. आणि इकडे आहेत आपल्याकडे हे काजू बदाम. तर काजू बदाम आपण दळून घेणार आहोत बारीक. आणि इकडे घेतलेली आहे मी ही बघा, तुम्ही इथे बघू शकता ही अर्धा किलो मेथी, कारण की हे 4 किलो आहेत, हे पण 2 किलो आहेत, त्याच्यासाठी मी अर्धा किलो मेथी अशी घेतलेली आहे. आणि इथे 1.5 किलो आपण गुळाचा जो पाक आहे तो तेलामध्ये, हे बघा 1.5 किलो गुळाचा पाक तेलामध्ये असा वेगळून घेतलेला आहे. तर आपण लाडू करायला सुरुवात करूयात आता. हे बघा मित्रांनो, आपण इथे जे काजू बदाम आहे ते असे थोडेसे जाडसर तळून घेतलेले आहेत, कारण खूप बारीक पण पेस्ट करायची नाहीत. आणि इकडे हे बघा, हे मेथी दाणा जो आहे तो पण मी इथे बारीक करून घेतलेला आहे. तर आता ही मेथी दाणे घ्यायची एक प्रोसेस आहे. काही करतात, हे जे मेथीचे दाणे आहेत ते रात्रभर दुधामध्ये भिजत घालतात किंवा ते भाजून घेतात. तर तसं न करता फक्त तुम्ही हे जे मेथीचे दाणे आहेत ते तसेच बाजारातून आणले साफ वगैरे साफ करून तसेच मिक्सरला बारीक करून त्याची पावडर जी आहे ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. इथे हे लाडू का बनवत आहेत, कारण की हिवाळा पण आहे आणि त्याच्यासोबत उद्या आपल्या अयोध्येमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहेत. तर त्याच्यामुळे पण म्हटलं ठीक आहे, आता उद्या आपल्या प्रत्येकाला एक दिवाळीसारखा सण साजरा करायचा आहे, काही गोडधोड घरामध्ये करायचं आहे आणि सर्वीकडे दिवे लावायचे आहेत आणि रांगोळी काढायची आहेत. तर त्याच्यामुळे म्हटलं मग ठीक आहे, आता आपण लाडू बनवूयात आणि उद्या आपण एक चांगल्या प्रकारे दिवाळी साजरी करूयात. हे मी घेतलेले आहेत हे गव्हाचा जो रवा आहे तो, कारण की म्हणजे माझे पहिले आजी मम्मी जे लाडू बनवतात ना, तर त्याच्यामध्ये हे असं गव्हाचा रवा घेतात, गहू आणि उडीद डाळ जी आहे त्याचा रवा घेतात. कारण की हा का घेतात, कारण की नुसते आपण काजू बदाम, नुसते आपण खारका आणि खोबरा, काजू बदाम, सुका मेव्याचे जर लाडू बनवले तर ते खायला अजिबात चांगले लागते नाही. आणि असा जो तुम्ही रवा जर घेतला गव्हाचा तर खूपच व्यवस्थितपणे ते आवडले जातात आणि खूपच पौष्टिक असे बनतात. तर आता आपण याच्यामध्ये आपण हे जे खारीक खोबरं जे आहेत ते टाकून घेऊयात. आणि खारीक खोबरं घ्यायचं जे प्रमाण आहे, म्हणजे मी जे घेते ते 2 किलो असं घेतलेलं आहे, 4 किलो असं आहे हे बघा. आणि मी माझ्या घरच्याच गिरणीमध्ये दळलेलं आहे. आता हे आहेत आपल्याकडे काजू बदाम आणि हे आहेत आपल्याकडे डिंक. आपण जो डिंकाची जी पावडर बनवलेली आहेत ना, तर ती पावडर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. जी पावडर आहे ती मी याच्यामध्ये टाकून घेत आहे.
आणि मी पावडर करताना अशा कच्च्याच मेथ्या ज्या आहेत त्या वापरत असते. तर जे मिश्रण आहेत ते व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहे. आता आपण यात टाकून घेणार आहोत हा गुळाचा केलेला पाक. गुळ आणि तेल एकत्र केलेला पाक यात टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित ते गरम असतानाच हलवून घेणार आहोत. आणि हे बघा, मी इथे अशा पद्धतीनं जे सर्व लाडू आहेत ते बनवून घेत आहेत आणि सर्व लाडू आपण अशाच पद्धतीनं बनवून घेणार आहोत. सगळे लाडू इथे बनवून झालेले आहेत आणि आता अक्षरशः रात्रीचे 12 ते 12:30 वाजलेले आहेत. तर तुम्हाला माहीतच आहे की मला गाईंचं पण काम असतं. गाईंच्या कामानंतर मी स्वयंपाक केला, जेवण झालं आणि नंतर त्याच्यानंतर मी हे लाडू बनवलेत. तर हे बघा, आता खूपच उशीर झालेला आहे कारण की परत उद्या सकाळी पण लवकर उठायचं आहे. तर मी आता हे लाडू आता बनवून घेतलेले आहेत आणि आता मी इथेच व्हिडिओची एंडिंग करत आहेत. आणि तुम्हाला माझी हे लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री.